तुमची सगळ्या सोयऱ्याची मागणी आहे, गॅजेट आहेत, गुन्हे वापस घ्यायचे तो पण तुमचा विषय आहे. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली का किंवा त्या संदर्भात कुण्या आणि इतर मंत्र्यांशी आत्ता चर्चा झाली काय आज किंवा काल? नाही नाही नाही, कोणाशीच नाही. उलट आता शिरसाट साहेबच काय बोललेत तर त्यांनी बघावं मराठ्यांचा प्रश्न किती लवकर मार्गी लागन. जरा त्यांनी भाजपमधल्या मराठ्यांनी परत शिंदेसाहेबाच्या गटातल्या अजित पवार यांच्या गटातल्या लोकांनी फडणवीसला समजून सांगावं दे म्हणून. कशाला आडं पडतो म्हणा, देऊन टाक. सगळं खेळ बिघडून जाणार आहे राज्यातला. आणि ज्यांना कोणाला बाप वाटतो ना, हे कोण म्हणले ना तुम्ही, कोण म्हणलाय ते आम्हाला आडनावर राहत नाहीत, कापूस बोंडे का कोण येते असली. हे असले हे जे कोण पैदाशी येत नाही यांना म्हणा, तुम्ही जर बाप मानता ना फडणवीसला, त्याला जाऊन सांगा, त्याला म्हणा मराठ्याचं आरक्षण देऊन टाक. एक शब्द बी मराठी काढीत नाहीत. जे कोण बोलणारे असते ना आमदार, तेच नाही. जे कोण आमदार ज्याला देवेंद्र फडणवीस आणि तो भाजप बाप वाटतो, जात ज्याला बाप वाटत नाही, त्यांना पक्ष आणि नेताच बाप वाटतो, त्याला म्हणा तुमच्या बापाला जाऊन बोला, त्याला सांगा मराठी 1 वर्षापासून आरक्षण मागते, देऊन टाका. मग जर जरांगे पाटील बोलला तर कानाला धरा. माया शब्द बी काढीत नाही मी, राजकीय बोलत नाही आणि देवेंद्र फडणवीसला बोलत नाही, कोणाला शब्दसुद्धा काढीत नाही. कालही मी शब्द दिला आहे, आज बी पुन्हा देतो. फक्त इकडं भाषणात बोलण्यापेक्षा इकडं त्या देवेंद्र फडणवीसच्या पुढं करायसाठी, आमदार किंवा मंत्रिपद मिळवायसाठी माझ्या जातीचं वाटलं नका करू. तुम्हाला सुट्टी नाही मिळणार पुढं. तुम्ही त्याला बोला जाऊन, त्याला सांगा देऊन टाक म्हणा आरक्षण. तिथून पुढं बोललो ना कानाला धरा. आणि आम्ही बोलत बी नाही. पण त्याने नाही दिलं ना, त्याला सोडित नाही आणि बोलणारही सोडित नाहीत. सोडतच नाहीत, बोलत राहा म्हणा. आणि कोणत्या मतदारसंघात राहा म्हणा तू, जिथं मराठ्याचं मतदान नाही तिथं बी राहा म्हणा तू. तरी बघ कसं करतो आम्ही यावेळेस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.